Happy birthday to you. Happy birthday dear Manoj. Happy birthday to you. तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा. आयुष्यात केलेली मेहनत तुम्ही जिद्दी आणि चिकाटीने पुढे जाल अशी अपेक्षा या वाढदिवसानिमित्ताने देतो आणि मित्र परिवारांचा आशीर्वाद तुम्हाला या ठिकाणी लाभला जातोय. पुन्हा एकदा या ठिकाणी डिंगडॉंग ग्रुपच्या वतीनं RS DJ च्या वतीनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतोय आणि घेऊन जातो मैदानावर खऱ्या अर्थानं दुसऱ्या सामना. एका बाजूला वाघेरा संघ आणि एका बाजूला आपण पाहू शकाल धोद संघ आणि या दोन संघादरम्यान असणारी ही मैदानावर असलेली लढत पाहूया. पुन्हा एकदा आवाज ऐकूया. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा प्राप्ती लाईव्ह आणि गोड आवाज मनोज फसाळे यांचा. चला थँक्यू सो मच. चला लगेच दत्ता बस्मा आणि संभाजी चौधरी ऑफिशियल पंच लगेच मैदानाच्या आतमध्ये जाऊ आणि सामना लगेच स्टार्ट करा. दुसरी लढत आता पाहायला मिळेल. ती फार महत्वाची मॅच आहे. दोन्ही टीम एकाच ताकदीचे पाहायला मिळतील. दोन्ही टीमचे 12 खेळाडू आमच्या बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. पहा पुन्हा एकदा पहा, दोन्ही टीमला सूचना देतोय. दोन्ही टीमला फक्त एक रिव्ह्यू असणार आहे हाईट फॅक्टर आणि रनआउट साठी. बाकी कुठल्या चाला रिव्ह्यू असणार आहे आणि जो पंचाचा निर्णय असेल तो अंतिम असणार आहे, याची देखील नोंद घ्या. दोन्ही टीमला 15 मिनिटाचा अवघ्या दिला जाईल. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कव्हर करायचे आणि जर 15 मिनिटांमध्ये जर 3 षटकं कव्हर झाली नाहीत तर मग 38च्या सर्कलमध्ये एक खेळाडू घेतला जाईल, याची देखील नोंद घ्या. पंचाच्या भूमिकेमध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळेल. आपल्याला पाहायला मिळेल या परिसरामध्ये 7 क्रिकेटचा अनुभवी भरपूर आहे आणि भरपूर त्यांना नेम्स देखील माहिती आहे. पन्नीर अश्विनचे सर्व नेम लागू आहे त्या स्पर्धेमध्ये. आणि दत्ता बस्माच्या जागी आम्हाला पाहायला मिळेल ऑफिशियल पंच म्हणून कामगिरी केली जातील खरं तर नाना खंडवी. चला लगेच स्पीडअप करा. रामदास दादा खंडवी साहेबांनी विनंती असेल की या तुमचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केला जाईल. जे महाराष्ट्र ट्रॉफीचे मुख्य आयोजक 3 बायकर मॅन सातत्याने या पनवेल परिसरामध्ये सर्वाधिक मोठी स्पर्धा आम्हाला पाहायला मिळाली होती. डेचा फॉर्मॅट आणि तुम मेन पंच आपण पाहतोय दत्ता बस्मा, तर लेग पंच नाना खंडवीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि पहिल्या नंतर दुसरी लढत एकीकडे आपल्याला पाहायला मिळेल वाघेरा टीम आणि त्यांच्या गेट फाईट करेल टीम आपल्याला पाहायला मिळेल धोदानी. एकीकडे धोदानी तर दुसरीकडे वाघेरा. मॅच फार महत्वाची आहे. आलेल तमाम रसिक नगरीचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. डिंगडॉंग ग्रुप धोतानी आयोजित स्वर्गीय राजेंद्र बेला सानुभूती स्मृती चषकामध्ये आलेल तमाम रसिक नगरीचं सहर्ष स्वागत. सामन्याला सुरुवात जसा पहिला चेंडू रिलीज होईल टाइम अलर्ट असणार आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटके कव्हर करायचे. टीम क्षेत्ररक्षण करत असताना वाघेरा टीम बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय गुरुनाथ. वेग याही गोलंदाजाला वेग भरपूर आहे, परंतु समोर आपण पाहतोय बबन आणि दिलीप दोन्ही ताकदवार फलंदाज. पहिलाच बॉल पहा, या गोलंदाजाला वेग भरपूर आहे परंतु पहिला चेंडू फसवा टाकला जातो आहे आणि इथून बॅटचा बोलता नाही संपर्क. पहिला बॉल डॉट. पॉवर प्लेचं षटक आहे. पहिला चेंडू रिलीज झाला आणि इथून टाइम देखील अलर्ट असणार आहे. पहा लक्ष असू द्या, आम्ही वारंवार सूचना देतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फक्त बॉलला पंच, गॅप शोधली, बॉलला टॅग सक्सेसफुल. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवरती आलाय प्रहार चौकार. धाव मिळतील 4 चौकार. पहिला बॉल डेफिनेटली डॉट होता. पहा रिप्ले ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा बॉल फुलटॉस बॉल आक्रमण 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल निघून गेला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. थर्ड मॅन मध्ये आलाय धमाकेदार चौकार आणि इथून 4 धावेचा संघाचा अकोट पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना धोतानी टीम. गोलंदाज पुन्हा एक स्ट्राईक वरती बबन. अपेक्षा भरपूर याही खेळाडूचा बोलबाला भरपूर चांगला पाहला बोलतोय. शॉर्ट पीस बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. बॅट सीट ऑफ एच. ज्या खेळाडूकडनं आला होता चौकार त्या खेळाडूला आता मैदान सोडावं लागलं जातोय आणि इथून पहिला धक्का बसला जातो धोतानी टीमला. महत्वाचा विकेट. बबन बॅक टू द पॉवर लाईन. आज खरं तर आम्हाला संधी सातत्याने पनवेल परिसर असो, कर्जत, अंबरनाथ, बदलापूर सातत्याने आम्हाला संधी 1-2 दिवस मिळते समालोचन करण्याची. आज तुमचा प्रेम आमच्यावरती, आमचा प्रेम तुमच्यावरती आणि सातत्याने खरंच मी आयोजकांचं कौतुक करेन. खरं तर नारायण सर चौधरी असतील, त्यानंतर मंगेश सर चौधरी असतील, आमचे जवळचे सर्व मित्रपरिवार आहेत. दत्ता बस्मा असेल, संभाजी चौधरी, गुड्डू चौधरी आणि सर्व असतील त्यांचे. मनोज भगतचा आज वाढदिवस पाहायला मिळाला. या व्यासपीठावरती त्याचं बर्थडे सेलिब्रेशन देखील पाहायला मिळालं आणि मनोज भगत म्हटलं तर आज त्याचा दिवस भरपूर चांगला आहे आणि खरं तर भरपूर चांगले खेळाडू, भरपूर चांगले आयोजक आम्हाला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा बॅटची टॉप एच विकेट बॉल ट्रॅव्हल डायरेक्टली थ्रो. चांगलं कनेक्शन पाहायला बोलतोय. थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळालं आहे आणि इथून एकच मिळेल धाव. एका धावेने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. धावसंख्या पाहायला मिळतील 5 या आकड्यावरती. नवीन फलंदाज आपण पाहतोय भरत खैर मैदानाच्या आतमध्ये पाहायला बोलतोय.
त्यानंतर आपण जर पाहिलं तर नंदू सुगरे, विजय वाघ, गुड्डू चौधरी खरं तर या तीन मान्यवरांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेला 2 कूलर पुरस्कृत केले गेलेत. मी तिन्ही मान्यवरांसह या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. डिंगडॉंग ग्रुप दोतानी स्वर्गीय राजेंद्र बेला चाणूगुटे स्मृती चषकामध्ये तिन्ही मान्यवरांसह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जा मैदानाच्या आतमध्ये चला, स्पीडअप करा. वागेरे टीम पहा, उशीर करू नका. 3 मिनिट जास्ती घ्यायची नाहीये. तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कव्हर करायचे. जर 15 मिनिटांमध्ये जर 3 षटकं कव्हर झाली नाहीत तर मग 38च्या सर्कलमध्ये एक खेळाडू देखील घेतला जाईल, याची देखील नोंद घ्या. कारण या स्पर्धा भरपूर महत्वाच्या आहेत आणि आयोजकांचे नियमावली कठोर भरपूर चांगले. परंतु जसा मिनिटाचा अलाउट मैदानाच्या आतमध्ये केला त्याच्यानंतर प्रहार पाहायला बोलतोय. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे, सीमा पार, चौकार, धावा मिळतील 4 आणि या 4च्या मदतीने षटक क्रमांक संपलं जातं पहिलं पॉवर प्लेचं. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील 13 धावा धावफलकावरती. एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. दिव्या संधी आमचे ओमसाई डीजे पिंटू. अप्रतिम संगीत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आज संपूर्ण खेळाडू प्रेक्षक वर्ग खरं बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण जो पट्टा पाहतो आपण खरं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर ज्या स्पर्धेचं खरं तर एन्जॉय घेत असतील. पहा, अशोक वाघ साहेबांना विनंती असेल पहा की या व्यासपीठावरती तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. चला, सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात पाहायला मिळेल. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती नितीनला प्राचारण केलं जातोय. संघाचं दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती वागेरा टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. तर समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकरवरती भरत खेर. पहिलाच बॉल फक्त सन्मान दिला. सिंगल धावींवरती खेळतोय, एका धावींवरती खेळतोय सध्या भरत खेर. शॉट पीस बॉल, आक्रमण, वा भाई वा, क्या बात आहे. एका ठप्प्यानं बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे, सीमा पार, फाईन लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे, सीमा पार, चौकार, धावा मिळतील 4. जातोय चौकार. धावसंख्येत बदल, धावसंख्या 17. खतरा बॅटर की बॉलर, प्रश्नचिन्ह सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला बोलतोय. दुसरा चेंडू नितीनचा आम्हाला पाहायला मिळेल. तर स्ट्रायकर वरती भैरत खेरीचा बॉल बाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला बोलतोय. पुन्हा एकदा बॅटची टॉप एज. विकेट किपर कडनं थोड्याशा चुका पाहायला मिळाल्या, परंतु डायरेक्टली टू स्लिप मध्ये चेंडू रिलीज केला होता आणि इथून चेंडू अडवला गेलाय. कारण क्रिकेटमध्ये एक एक धाव फार महत्वाचे आहे. आणि त्याच्यानंतर नितीनने मार खाल्ला पहिला बॉलवरती आणि त्याच्यानंतर हा डॉट बॉल. एक मेरी तो एक तेरी असं समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला बोलतोय. पुन्हा एकदा बॅटची टॉपिच केली जाते. फटका भरपूर चांगला आहे. पॉइंट गल्लीमध्ये चेंडूला रिलीज केला जातोय, परंतु धाव मिळेल. एक चांगलं कनेक्शन, चांगलं थ्रो पाहायला बोलतोय. मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. 17चा खतरा पलटला गेलाय. 18 धावा धावफलकावरती पाहायला बोलतोय. या षटकाचा विचार केला तर 3 बॉलचा खेळ संपला जातोय. 8 मिनिटाचा अवघ्या झालाय. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कव्हर करायचे. क्षेत्ररक्षण करत असणारी टीम करता आपण पाहतो वागेरा टीम. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. नितीनला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. तर समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल दिलीपचा ब्लास्ट जरूर पाहायला मिळाला होता, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक बॅटची टॉप एज टिपला जातोय जेल. धक्का क्रमांक लागेल 2. फलंदाज दिलीप बॅक टू द डगआउट. दिलीपचं कौतुक केलं पाहिजे. 2 चौकार जरूर पाहायला मिळाले होते आणि त्याच्यानंतर विकेट जरूर पाहायला मिळाले. मी तर म्हणेन 9 धावींवरती हा खेळाडू खेळत होता. 8 धावींवरती खेळला होता. 2 मोठे फटके जरूर पाहायला मिळाले. कारण दिलीपची देखील बॅटिंग आम्ही भरपूर वेळा पाहिले नेरळ परिसरामध्ये. खरं तर त्याही डेच्याच फॉर्मॅट आम्हाला नेरळ परिसरामध्ये आम्हाला चान्स मिळतो समालोचन करण्याचा. आणि या परिसरामधल्या टीम्स सातत्याने त्या परिसरामध्ये पाहायला मिळाला. खरं तर अप्रतिम सर्व टीम, सर्व खेळाडू सातत्याने आम्हाला पाहायला मिळतात. आज खरं तर हे पर्व 3रं, परंतु स्पर्धा 6 दिवस आम्हाला पाहायला मिळतात. नाईट फॉर्मॅट भरपूर चांगला धमाका. स्वर्गीय राजेंद्र बेला चाणूगुटे स्मृती चषकामध्ये अलेल तमाम रसिकडा नगरीचं सरसे स्वागत. 4 बॉलचा खेळ संपला. नवीन फलंदाज प्रकाशला प्राचारण केला जाते. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची टॉप एज. आल्या मात्र माघारी. अब मेरी बारी शुरू हुई है मैदान के अंदर. धक्का क्रमांक 3. फलंदाज प्रकाश बॅक टू द डगआउट. आतमध्ये संभाजी चौधरी हाही चांगला खेळाडू आहे. संभाजी चौधरी म्हटलं तर एक अष्टपैलू खेळाडू आहे. हाही लेफ्ट बॅट्समन आहे. लागला तर मग कठीण आहे या खेळाडूला थांबवणं. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संभाजी चौधरीला अप्रतिम खेळाडू आहे, परंतु इथून आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत.
धाव संख्या 18 धावा फलकेवरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात आहे. या षटकाचा विचार केला तर अंतिम शेवटचा बॉल पाहायला मिळेल. गोलंदाज आपण पाहतोय नितीनचं कौतुक केलं पाहिजे. जरी पहिल्या बॉलवरती मार खाल्ला त्याच्यानंतर कमबॅक जरूर पाहायला बोलतोय. इथून जर पाहिलं तर शेवटचा अंतिम बॉल 9 मिनिटाचा अवघ्या झालाय. स्पीडअप करायचं वागेरा टीम आणि त्या 38च्या सर्कलमध्ये खेळाडू गेले. पहिलाच बॉल फटका भरपूर चांगला आहे. क्लासिकल फटका गॅप, परंतु क्षेत्ररक्षक एक धाव मिळाला. दुसरीचा कॉल पाहायला बोलतोय डायरेक्टली थ्रो आणि इथून धावा मिळतील 2च्या मदतीने धाव संख्या पुढे पाहायला मिळेल. षटक क्रमांक संपला जाते 2. 12 बॉलचा काळ संपला. 12 बॉलच्या समाप्तीनंतर 20 धावा फलकेवरती पाहायला मिळत आहे. चला लगेच तिसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती प्राचारण करा आणि सामना लगेच स्टार्ट करायचा आहे. पहा नेक्स्ट मॅच आम्हाला पाहायला मिळणार आहे. पहा चिंचोली बी सुरेश आणि रामा 11 पोखरवाडी टीम. पहा इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि त्या इनिंग ब्रेक मध्ये जर दोन्ही टीमचे कॅप्टन आले नाहीत तर मग दोन्ही टीमला पाण्याला देखील केला जाईल. याची देखील नोंद घ्यायची आहे. त्याच्यामुळं जशी इनिंग संपेल लगेच दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या व्यासपीठावरती जमा व्हायचं आणि जसा इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमचा टॉस केला जाईल. तिसरी बिग लढत पाहायला मिळेल. एकीकडे सुरेश तर दुसरीकडे हरीश केवारी पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात सुरेशला प्राचारण केला जातोय. हा एक चांगला बिग हिटर आहे. पुन्हा एकदा क्या बात आहे. पहा इथं काय घडलं जात आहे. फणसांचा बोट आकाशाकडे पाहायला बोलतोय आणि इथून खरं तर विचार केला तर बघा या ठिकाणी आपण पाहू शकाल मालडुंगे किराणा स्टोअरचे मालक तुलसी सिंग यांचे या ठिकाणी आगमन झालं. मी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. डिंगडॉंग ग्रुपच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गुड्डू और त्यांच्या सोमवेत त्यांचे रमेश सिंग आपण सुद्धा या ठिकाणी आलात तर आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आज खऱ्या अर्थाने मनोज फसाळे आहेत त्याच्यामुळं आम्हाला समालोचन करत असताना काही अडथळे येणार नाहीत कारण सर्व सामने स्पीडअप मध्ये होतील. म्हणून 3 दिवस सातत्याने आपल्याला मनोज फसाळेंचा आवाज या ठिकाणी नक्कीच ऐकायला मिळेल. नक्कीच सर नारायण सर म्हटलं तर कारण स्पीडअप घेणे हे फार महत्वाचं आहे. कारण नाईटचा फॉर्मॅट आहे. जेवढा लवकर मॅचेस कव्हर होतील तेवढा झोपा देखील पूर्ण पाहायला मिळतील. जॉब देखील फार महत्वाचा आहे. त्याच्यामुळं प्रत्येक खेळाडू काय पूर्ण दिवसभर देखील फ्री नसतात. आज त्यांनी या खरं तर स्वर्गीय राजेंद्र बेला जानू घुटे स्मृती चषक या खरं तर राजेंद्र उर्फ बेल्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली. खरं तर एक अष्टपैलू खेळाडू होता. आज काहीशा कारणामुळे खरं तर थोडासा दुखापतामुळे तो आज आपल्यामध्ये निघून गेला. परंतु त्याची आठवणी राहण्यासाठी खरं तर डिंगडॉंग ग्रुपनं दोदानी गावचे आयोजक आपण पाहतोय. खरं तर नारायण चौधरी सर असतील, गुड्डू चौधरी, मोहन चौधरी, दत्ता बसमा, संभाजी चौधरी, मंगेश चौधरी असेल, मनोज चौधरी असेल आणि त्यांचे संपूर्ण सर्व आणि खरं तर विचार केला तर इथून लेग बायची एक धाव जरूर पाहायला मिळते आणि एका धावीने धाव संख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 22 धावा फलकेवरती पाहायला मिळेल. त्याच्यामुळं जेवढं स्पीडअप घेणार तेवढं आपल्यासाठी भरपूर चांगलं आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर तीन बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि त्यांच्याकडे आता फक्त 4 मिनिटं बाकी आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता. फसवा चेंडू पाहायला मिळत. धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्टली हिट आणि इथून मिळेल फक्त एक सिंगल लेग बायच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. इशारा करताय आमचे मेन ऑफिशियल पंच. मेन पाहतो आपण दत्ता बसमाला, लेग पंच नाना खंडवी. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक मिळाली. सिंगलच्या मदत धाव संख्येत बदल धाव संख्या 23 धावा फलकेवरती पाहायला मिळते आहे. सुरेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. तिसऱ्या षटकाला धाव संख्या थोडीशी मितमने चांगली पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना खरं तर दोन्ही टीमकडनं स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहायला मिळेल. संभाजी लागला तर कठीण आहे. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सर्वाधिक घातक बॅट्समन म्हणून म्हटला जातोय आणि दोन्ही टीमकडे आहे. फटका भरपूर झाला. क्लासिकल स्ट्रेट टॉप मध्ये बॉलला बुडवण्याचा प्रयत्न थोडंसं करा फॉर्मलेक. दुसरीचा कॉल दिला जातोय आणि थोडा दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. चांगली रनिंग विकेट पाहायला बोलते. 2 धावा मिळाल्यात आणि या 2 धावीने धाव संख्येत बदल धाव संख्या 25 धावा फलकेवरती पाहायला मिळतात. अंतिम या षटकातला शेवटचा बॉल पाहायला मिळेल. पाहायचं शेवटच्या बॉलवरती एखादा बिग हिट आपल्याला संभाजी चौधरीच्या बॅटमध्ये पाहायला मिळेल का? जास्ती करणं याही खेळाडूकडे अपेक्षा भरपूर आहे. परंतु आज डंका पिटावा लागेल संभाजीला. संभाजीचा डंका सक्सेसफुल आहे की नाही? येस. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. इथून सीमा पार थर्ड माड मध्ये आलाय धमाकेदार संभाजी चौधरीचा ब्रँड चौकार. षटक क्रमांक संपलं जाते 3. 18 बॉलचा खेळ संपलाय आणि 18 बॉलच्या समाप्तीनंतर 29 धावा फलकेवरती पाहायला मिळतात.
येस शतरक्षणच्या नक्कीच दत्त बसमानी इथं खरं तर बॉल चेक करायचंय. शतरक्षण चेक करायचंय. येस जसा बॉल चेंडू रिलीज झाला शेवटचा बॉल होता, आक्रमक जरूर चालला गेला होता. बॉल टाकायच्या अगोदर जो क्षेत्ररक्षण तो चेक करायचा आहे. आणि पहा कुठल्याही टीमवरती अन्याय होणार नाही. ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते आणि जो निर्णय असेल त्या दोन्ही टीमला स्वीकारावा लागेल याची देखील नोंद घ्या. भरपूर मॅचेस आम्ही कव्हर केल्या जातात, भरपूर स्पर्धा आम्हाला देखील पाहायला मिळतात आणि प्रत्येक परिसरामध्ये जे अश्वजनचे जे नेम्स असतात ते नेम्स सध्या लागू आहेत. त्याच्यामुळं आपण पाहतोय मंगेश चौधरी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि इथून चेंडू टाकायच्या अगोदर शतरक्षण त्या साईडला गेला होता आणि इथून मी तर म्हणेन हा बॉल असणार आहे. नो बॉल, नो बॉल. चेंडू टाकायच्या अगोदर शतरक्षण गेलं त्या साईडला. येस फेल डिलिव्हरी. येस फेल डिलिव्हरी आहे आणि इथून चौकार जरूर पाहायला मिळाला आणि इथून षटक क्रमांक संपलं जाते. 3-18 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या धावकृती पाहायला मिळतील 29 धावा. आता 6 बॉलचा खेळ बाकी असेल. चला स्पीडअप करा टीम वागेरा. चला पहा तिसरी लढत असणार आहे. पहा मी पुन्हा एकदा अनाऊन्स करतोय. दुसरा कॉल चिंचवली बी सुरेश आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत रामा 11 पोकरवाडी. 6 बॉलचा खेळ आता बाकी आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. जर दोन्ही टीमचे कॅप्टन्स आले नाहीत तर मग आयोजकांचा जो निर्णय असेल त्या दोन्ही टीमला स्वीकारावा लागेल. तेव्हा मैदानाच्या आतमध्ये 4थ्या षटकाला सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. सूरज बॉलिंग ट्रॅक वरती प्राचारण केला जातो. पंचाचा सिग्नल ऑन. पुन्हा एकदा 6 बॉलचा खेळ बाकी. स्ट्राईक वरती फलंदाज विशाल तर नो स्ट्राईक वरती संभाजी चौधरी. संभाजी चौधरीच्या पाठ एक चौकार जरूर पाहायला मिळालाय आणि त्याच्यानंतर आता स्ट्राईक मिळाले विशालला. 6 बॉल मध्ये आता डंका पिटावा लागेल. पहिला बॉल बॅटची टॉप आहे. क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते परंतु धाव चांगली रनिंग पाहायला मिळते. मिळाली फक्त एक सिंगलच्या मधून धावसंख्येत बदल. धावसंख्या 30 या आकड्यावरती पाहायला मिळते आहे. कारण एक धाव फार आता महत्वाची आहे दोन्ही टीमला. कारण धावसंख्येचा जो टार्गेट आहे 4-24 बॉल मध्ये आम्हाला ज्या धावांची गरज होती मी तर म्हणेन त्या धावा सध्या मी तर म्हणेन स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतात. अजून या षटकांमध्ये जर 1-2 मोठे फटके आले तर धावसंख्या अप्रतिम पाहायला मिळेल. परंतु समोर संभाजी चौधरी आहे. अपेक्षा भरपूर आहे खेळाडूकडे. लागला तर सीमा पार जरूर पाहायला मिळेल. परंतु समोर आपण पाहतोय सूरज तो देखील कमी नाहीये. कमबॅक करण्याची ताकद याही गोलंदाजाकडे आम्हाला सातत्यानं पाहायला मिळते आहे. षटफीज बॉल आक्रमण पुन्हा एकदा तोच दरार 30 गल्ली तोच फटका. बॉल चला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. संभाजीच्या बॅट बंदा धमाकेदार अजून एक चौकार. धावा मिळतील 4. बॉल द्यायचा आतमध्ये आणि सामना लगेच स्टार्ट करा. पहिला बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती चौकार. धावसंख्येत बदल. धावसंख्या धावपळकीवरती पाहायला मिळते 34. 34 धावा धावपळकीवरती पाहायला मिळते. प्राप्ती विंडच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते युट्यूबच्या वाहिनीनुसार. मी तर ही स्पर्धा पहिल्या रात्रीपासून बघितले गेल्या. आयोजन भरपूर चांगला, नियोजन भरपूर चांगला. कारण जे स्पर्धेचे मुख्य आयोजक आम्ही पाहतो ना त्या सर्व नावामध्ये दम आहे. कारण तर डिंगडॉंग ग्रुप म्हटलं तर एकजूट एक कट असं या ग्रुपचा ताळमेळ आहे. सातत्याने ही स्पर्धा आम्ही पाहिल्या जातात. प्रत्येक वर्षी आम्हाला संधी मिळते स्पर्धेमध्ये बोलण्याची आणि खरं तर आयोजकांचं कौतुक केलं पाहिजे. अप्रतिम गोलंदाज तयार. सूरज स्ट्रेट टॉप मध्ये चेंडूला ट्रॅव्हल. क्षेत्ररक्षक एकदा मिळाला जाते. दुसरीचा कॉल डायरेक्टली थ्रो. वा क्या बाद आहे. कनेक्शन भरपूर चांगलं पाहायला बोलतोय. अप्रतिम ट्राय केला होता फलंदाज आपण पाहतोय संभाजी चौधरी आणि इथून फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का बसत दोन्ही टीमला. संभाजी चौधरी महत्वाचा विकेट बाद. अजून एक धक्का क्रमांक लागेल 5वा. फलंदाज संभाजी चौधरी बॅक टू डगआउट. पहा रिप्ले ऍक्शन. काय क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहण्यामध्ये. प्राप्ती इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. डायरेक्टली थ्रो त्याच्यानंतर कनेक्शन. परंतु असं वाटतं की इंटरनॅशनल मॅचेस सध्या आपल्याला करतात डिंगडॉंग ग्रुपच्या पाहायला बोलतात आणि अप्रतिम टेलिकास्ट क्वालिटी क्रिकेट पाहायला बोलतोय. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला रोहिदास हाही चांगला खेळाडू आहे. या षटकाचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ इथून मी तर म्हणेन 3 बॉलचा खेळ संपला आणि 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. धावसंख्या धावपळकीवरती पाहायला मिळते 36. 36 धावा धावपळकीवरती पाहायला मिळते. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी. चला स्पीडअप करा टीम वागेरा. पहा उशीर करायचा नाहीये. पहा 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. मी पुन्हा अनाउन्स करणार लास्ट अंतिम कॉल. टीम चिंचवली बी सुरेश आणि रामा 11 पोखरवाडी. इनिंग ब्रेक मध्ये टॉच करणं हे फार महत्वाचं असणार आहे.
पुन्हा एकदा बॅटची टॉप एज फटका भरपूर चांगला गॅप गल्लीमध्ये चेंडूला ट्रॅव्हल खराब फंबलिंग पाहायला एकदा मिळाला दुसरीचा कॉल डायरेक्टली पुन्हा एकदा थ्रो केला जातोय. कनेक्शन भरपूर चांगला आहे परंतु इथून फलंदाज मी तर म्हणेन सेफ असणार आहे आणि इथून धावा मिळतील दोनच्या मदतीने धावसंख्येत बदल धावसंख्या 38 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी. चांगला कमबॅक चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टॉस जिंकला होता वाघेरा टीमनं क्षेत्ररक्षण करण्याचा एक चांगला निर्णय पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीमला आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉलचा खेळ बाकी शॉर्ट पिच बॉल बॅटची टॉप एज लागली जाते टू स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. चांगला प्रयत्न अडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु धाव मिळाली सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल धावसंख्या 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. भरपूर चांगला आज मॅचेस पाहायला मिळतात. एप्रिलच्या मॅचेस एप्रिलचे गट आपल्याला पाहायला मिळते. खरं तर तिसरं पर्व टिंगटॉक ग्रुप दोताने आयोजित स्वर्गीय राजेंद्र बेल्या जानू गिवटे स्मृती चषक 2026 चा थरारा पाहायला मिळतोय. मानाची सन्मानाची स्पर्धा सातत्याने प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये आम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते आणि अप्रतिम सर्वात पहिली नाईट स्पर्धा आम्हाला खरं तर डिंगडॉंग ग्रुप दोताने आयोजित बेल्या स्मृती चषक आम्हाला पाहायला मिळतोय. इथून अडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. इथून लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा पाहायला मिळतात आणि इथून जर विचार केला तर धाव मिळेल सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल धावसंख्या 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक संपला जाते 4 पहिल्या इनिंगचा खेळ संपला जातोय. बॅटिंग करत असताना धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 40 धावा येणारे 24 मध्ये बनवायचे 41 41 धावा पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम वाघेरा टीमला जाऊया टॉस करण्यासाठी. चला चिंचवली बी टीम सुरेश कॅप्टन आणि रामा 11 पोखरवाडी हरीश केवारी. थँक्यू सो मच मनोज. आपण सन्मानाकडे वळूयात खऱ्या अर्थानं मुख्य व्यासपीठावरती आणि या स्पर्धेसाठी ज्यांना भेट दिली त्या एकविरा किराणा स्टोरचे ऑनर अर्थातच तुलसी सिंग यांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांचा इथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी आयोजक खऱ्या अर्थानं नारायण सर चौधरी यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हाताना एकविरा किराणा स्टोरचे ऑनर तुलसी सिंग यांचा इथून यथोचित मान सन्मान करायचा. मायची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. डिंगडॉंग ग्रुप धोताणे आयोजित स्वर्गीय राजेंद्र गुटे उर्फ बेल्या जानू गुटे स्मृती चषक 2026 या पर्वामध्ये खऱ्या अर्थानं त्यांची देखील मोलाची उपस्थिती राहिली. तुलसी आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आणि त्याचनंतर सन्मान केला जाईल रमेश सिंग यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. रमेश सिंग त्यांच्या माध्यमातून इथून यथोचित मान सन्मान त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1 बोलाचा बॉक्स आम्हाला पुरस्कृत करण्यात आला गेला. तुलसी साहेबांच्या माध्यमातून साहेब आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. रमेश सिंग यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावरती. आदरणीय नारायण चौधरी साहेब त्यांच्या पवित्र शुभ हाताने यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जरूर पाहतो. आपले स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतो. एका साईडला दोदाणी आणि त्यांच्या प्रतिस्पर्धे फाईट करतोय वाघेरा. 2 संघांमध्ये ही लढाई मैदानाच्या आतमध्ये लढली जाते. उत्तर अर्थामध्ये बनवायच्यात 24 बॉल आणि उत्तर अर्थामध्ये धाबा बनवायच्यात 41 धाबा. चला वाघेरा संघ सलामीचे फलंदाज मैदानावरती दाखल करा. चला वाघेरा संघ आपली सलामीची जोडी मैदानावरती दाखल करा. रामा 11 पोखरवाडी आणि त्यांच्या प्रतिस्पर्धे फाईट करेल चिंचवली ब. या 2 संघाचे कॅप्टन जर आले असतील तर आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. दोन्ही संघाचे कॅप्टन अन्यथा आयोजकांच्या माध्यमातून मात्र पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. अगदी कठोर निळमावल्लीमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा आज 4थी रात्र या स्पर्धेची पाहतोय. 10 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. कोणता संघ असेल जो संघ आपल्या नशीब या स्पर्धेमध्ये अजमावेल. टॉप 6 मध्ये कोणता संघ दाखल होईल ही चर्चा खऱ्या अर्थानं आपल्याला जरूर पाहायला मिळते. सध्या प्रेक्षकांच्या मनामध्ये चारही बाजूला खचाखच भरलेलं असं डिंगडॉंग मैदान आपल्याला जरूर पाहायला मिळतं. या स्पर्धेवर असणारे अफाट प्रेम प्रेक्षक मायबापांचा. पहा चिंचवली बी सुरेश आणि रामा 11 पोखरवाडी टीम पहा इनिंग मध्ये टॉस केला जातो. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आले नाहीयेत. आयोजकांचा जो निर्णय असेल त्या निर्णयाला तुम्हाला स्वीकारावा लागेल. त्याचनंतर 4थी मॅच असणार बा तामसे मंगल आणि टपालवाडी हरी. पहा जर तुमचे देखील खेळाडू आले असेल तर कॅप्टननी उपस्थिती द्यावी व्यासपीठावरती. आणि 5वी मॅच अनंत 11 वाशिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम आनंदवाडी प्रमोदचा संघ पाहायला मिळेल. ज्या लाईव्ह पाहत असतील पहा जो टायमिंग आहे त्या टायमावरती येण्याचा जरूर प्रयत्न करा. आणि तर मग जो आयोजकांचा जो निर्णय असेल त्या प्रत्येक टीमच्या कॅप्टन्सला तो निर्णय स्वीकारावा लागेल. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये अमोल वीर ऑटो कॉम्बॉक्स. थँक्यू. अच्छा रात्रीमधील दुसरी लढाई मैदानाच्या आतमध्ये लढली जाता. जो मागील सामना आपण पाहिला होता हेमंत 11 वाघाची वाडी
त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी लहान दामणी ही लढाई आपण पाहिली होती. दामणी संघाने तो सामना जिंकला होता. दुसरी मॅच उत्तरार्धाला सुरुवात. पंचांचं ग्रीन सिग्नल गोलंदाज तयारी रोहिदास. संतोषसाठी वेगवान तेज तरार पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी राहिली जाते. या धाबा वाचवायच्या असतील तर या रीतीची गोलंदाजी आता दोदाणी संघाला करावी लागेल. या आयोजनामध्ये दोदाणी गावामधील अनेक संघ खेळत असताना आपण पाहिलेत. मात्र आज प्रकाश चौधरीच्या नावानं संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला. संघाचा कॅप्टन आज कॅप्टन म्हणून त्याला आपण जरूर पाहतोय. अप्रतिम खेळ देखील आपण पाहिला होता. संभाजी चौधरी त्याच्या बॅटमधनं लाजवाब इनिंग राहिली होती आणि तिथून मात्र चांगला दाबा बनला जातात. मिस्टर आमेंग पाहावं लागेल. शॉर्ट ऑफ प्लेन ताबडत्या आक्रमण. वन बाउन्स ओव्हर दी टॉप. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा रेषा पार. संतोषचा हा पहिला बिग हिट. थँक्यू सो मच डीजे. अग्री गोलांचे कुंबले स्वामीने एकविरा मातेचे सुमधुर संगीत डीजे पिंटेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतं. आमच्या आवाजाची काळजी घेतली जाते. प्रेक्षक वर्गांची मन त्यांच्या माध्यमातून जिंकले जातात. त्यांचे मनपूर्वक आभार. प्राप्ती लाईव्ह या वाहिन्याच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. घरबसल्या प्रेक्षक वर्गांपर्यंत ही स्पर्धा पोहोचवली जाते. घरबसल्या प्रेक्षक वर्ग पाहतात आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. वन्स अगेन क्या बात आहे. स्विच ऑन द साऊंड. मिड विकेटला अबली ठोकलाय संतोषनं चौकारानंतर मॅक्झिमम हिट षटकार साधाबा. नाथ महाराज होता. गतीमध्ये परिवर्तन इथून जरूर पाहायला मिळतं. आता रोहिदास वरती आक्रमण केले जातात. P1चं पहिलं षटक आणि P1च्या षटकावरती आता प्रहार करायला सुरुवात केला. बॅक टू बॅक दोन मोठे फटके. एक चौकार षटकार आता कुठेतरी संघाच्या संगणकाला कानमंत्र देत असताना पण जरूर पाहिला रोहिदासचा यावेळेचा चेंडू. हा प्रॅकर होता शॉर्ट ऑफ लेनचा. जेलची नामी संधी चान्स बनला होता. मात्र थर्ड स्लिपला शतरक्षकाच्या माध्यमातून चुका घडल्या जातात. साधा सोपा जेल होता. जेल सोडलाय संतोषचा. याचा परिणाम आता दोघांनी संघाला भोगावा लागेल. ज्या वेळी फलंदाजाचा जेल सोडला जातोय त्या वेळी नेहमी फलंदाज आक्रमण करत असतात. मात्र थोडस दडपण शतरक्षकावरती आपण पाहिलं होता. सेकंड स्लिपचं शतरक्षक तिकडे आपण पाहिलं होता. साधा सोपा जेल सोडला. मात्र इथून धाव घेतली जाणार नाहीये कारण त्यांना देखील माहिती आहे महत्वाची विकेट आहे आणि विकेट मैदानावरती राहणं हे माहिती आहे वाघेरा संघाला आणि ते मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखवून दिला जात आहे. रोहिदासचा आबेचा चेंडू आक्रमण. फटका सुरेगा. शतरक्षकानं प्रयत्न अप्रतिम केले होत्या. प्रयत्नाच्या आवाखाबाहेर दिलीप सामरी बनेल दर्शक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द पार. या दुसऱ्या षटकातील तब्बल दुसरा माहिती षटकार. जेल सोडला आणि त्याचनंतर त्याचा परिणाम मैदानाच्या आतमध्ये संतोषच्या बॅटमधना मिड विकेटला षटकार ठोकला. एका जेलची किंमत काय असते ते आता मोजावे लागले जाते टीम दोदाणीला. रोहिदास वरती आक्रमण अजून एकदा खेचलाय समोर. बॅटच्या मधोमध लगातारचा दुसरा बिग हिट आउट ऑफ द पार. एका जेलची किंमत दोन षटकार ठोकलेत. संतोष ऑन फायर. मोकार बॅटीला बॉल लागल्या लागल्या आरड्यातून पळतो. खाजोईत पळतो निसता. चला दोघांनी संघ कॉपरेट करा. शतरक्षण आपण लगेच सजवायचा. टाइम अलर्ट असेल. अगडे लक्ष असू द्या. पहिल्या षटकाचा बादली केल संपलाय. संघाची टोटल धाबा संख्या 22 22 धाबा पहिल्या षटकामध्ये कुठल्या. एका जेल नंतर दोन बिग हिट. बॅक टू बॅक दोन षटकार संतोषनं ठोकलेत रोहिदासच्या विरोधामध्ये. येणारे बॉल असतील 18
आणि 19 धाब्यांची गरज असणाऱ्या. अद्यापही सामना संपला नाही. या दोन्ही संघाच्या बाजूने सामना 50-50 बॅलन्स आहे कारण दोन्ही संघ म्हटला तर गोलंदाजीमध्ये मायऱ्या. चांगली गोलंदाजी या गोलंदाजी संघांमध्ये आपल्याला जरुरी पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. यॉर्करचा बेदात बादशाह अर्थातच मधुकर भस्म आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. सातत्यानं कानू भस्माच्या माध्यमातून या खेळाडूला संधी दिली जाते. आज देखील गाबाच्या प्रतिष्ठेसाठी उतरला गेलाय. गाबाच्या नावाची जर्सी घालून मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ त्यांना करावी लागेल आणि दोताडी संघ गावातील अनेक संघ पण या स्पर्धेमध्ये पाहिलेत. आज पुन्हा एकदा एक संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय वागीरा संघाच्या विरोधामध्ये. 41 धाब्यांचा टार्गेट त्यांना सेट केला गेला होता. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धाबा कुठल्यात. इथून दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल यावेळी प्रवीण थांबणार नाही. एक्स्ट्रा कव्हरला केसलाय. बॅक टू बॅक इथून प्रवीणच्या बॅट मधला पहिला षटकार जरूर आलाय. मात्र सुरेख फटका होता. स्विच ऑन द साऊंड लॉंग ऑनला बाउंड्री लाईनच्या पलीकडच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगानं पुढे सरसावली जाते. 28 धाबा बनल्यात. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. प्रत्येक गोलंदाज झबडते आक्रमण लवकर सामना संपवण्याच्या इराद्यामध्ये या दोन्ही फलंदाजांना पण जरुरी पाहतो. या गोलंदाजाचा वाबा जरूर आपण केला होता मात्र त्यावरती देखील आक्रमण केलेत. पहिला चेंडू पेस करायचा होता. प्रवीण निरगुडा हे नावाचं वादळ सध्या मैदानाच्या आतमध्ये शांत बसायला नाव घेत नाही. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करायचा निर्णय त्याने घेतला. यावेळी कट केला जातोय. गलीमध्ये शतरक्षक पळतायत. भावेशला तिकडे आपण जरुरी पाहतोय मात्र कव्हर्सला चुका आणि इथून मात्र पंच दर्शवतील की बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकारानंतर प्रवीणचा हा दुसरा ब्लास्ट चौकार. पुन्हा एकदा वापसी निर्माण करू शकेल टीम दोताणी संघ. मात्र जवळपास सामना पूर्णपणे एकतर्फी सरकला जातोय. ज्या अनुषंगानं आपण पाहायला गेलो तर वागेरा संघाच्या संतोषनं जबरदस्त इनिंग साकारल्या. 3 षटकार 1 चौकार. प्रवीण खेळतोय 10 धावसंख्येवरती. त्यानं देखील 3 चेंडू पेस केलेत आणि जबरदस्त इनिंग त्याच्या बॅटमधनं राहिल्या. मिड विकेटला पुढे सरसावला होत्या. ऑनसाइडला फटका खेळायचा होता. ऑलंद कार्पेटच्या सायनं चेंडू रिलीज होतो. एक सिंगल मिळाली जाते. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाईल. एका धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या 33 या आकड्यावरती संघ पोहोचली जाता. उर्वरित षटकातील विचार केला तर 4 चेंडूचा खेळ संपला गेला. 4 चेंडूचा खेळ जरूर संपला. 2 चेंडूचा खेळ अद्यापही बॅलन्स असेल या षटकामधील. अजून एकदा शॉट ऑफ लेन मिस टायमिंग. चेंडू हवेमध्ये. उंची जास्ती पाहायला मिळाली होती. लांबी कमी. शतरक्षक संभाजी चौधरी डाऊन द कॅच आणि पहिला करारा झटका दिला टीम वागेरा संघाला. फलंदाज संतोष बॅक टू द डगआउट. उर्वरित त्या षटकामधील 5 चेंडूंचा खेळ संपला. शेवटच्या बॉलचा खेळ बॅलन्स असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन फलंदाज दाखल झाला. वेगवान 23 चेंडू पाहायला मिळते. गुडले स्पोर्टची सफर षटक क्रमांक 2 संपलाय. दुसऱ्या षटकाचा बादली खेळ संपल्यानंतर संघाची टोटल धावसंख्या 33 वरती. 1 विकेट टीम वागेरा. बारा चेंडू आता 8 धाब्यांचं समीकरण. मॅच मध्ये वापसी निर्माण करायची असेल तर मग गोलंदाजांना विकेट टेकिंग गोलंदाजी करणं महत्वाचं असेल. जास्तीत जास्त विकेट घ्यावा लागतील. जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावा लागतील. पहिलाच बॉल अपरकटचा देखना स्ट्रोक. सुरेख फटका. मात्र शतरक्षक विशाल प्रयत्न करतात. लाजवाब शतरक्षण राहिलं जातं. 100% इफड मैदानाच्या आतमध्ये चेंडू स्टॉप केला जातो. तोपर्यंत या 2 धावा मात्र टीमसाठी जरूर वाचवल्यात. मी तर म्हणेन बराचसा लांबवरचा प्रवास कापत खेळाडू अगदी
आपण जरूर पाहिलं होतं एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक होते, गलीमधून चेंडू ट्रॅव्हल केला होता, खूप लांबवरचा अंतर कापत चेंडूवरती शतरक्षक पळाले होत्या आणि तिथून मात्र आपल्या संघासाठी 2 धाबा तर वाचवल्या जात आहेत. त्या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धाबसंख्या जाऊन पोहोचली जात्या 35 या आकड्यावरती. समोर खेळायचं होता मिड ऑफ मध्ये, शतरक्षक स्वतः कॅप्टन होत्या, तिकडे प्रकाशला आपण जरूर पाहिलं होतं, त्याच्या माध्यमातून चुका चेंडू अडवला असता तर मग इथून डॉट बॉलची संख्या जरूर पाहायला मिळाली असती. एक धावा आता भरपूर महत्वाच्या टीम दोदानी संघासाठी वाचवण्याकरिता मी तर म्हणेना. जर का आपण पाहायला गेलो सामना एकतर्फी जरूर पाहायला मिळतो. येणारे बॉल असतील आता 10 विजय करतात, 5 धाब्यांची गरज आहे. 10 चेंडू 5 धाबा. दिलीप सांबरी त्यावरती आघात, मिस टायमिंग, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक संभाजी चौधरी डाऊन द कॅच, 1 मोर विकेट डाऊन. अजून एकदा धक्का क्रमांक 2 टीम वागेरा, फलंदाज नितीन बॅक टू द डगआउट. समीकरण राहिलं जाता 9 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज आहे. या 3 चेंडू मध्ये विकेट आल्या डॉट बॉल तर शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल यामध्ये शंका नाही. आता मैदानावरती दाखल झाला संघाचा कॅप्टन ऑल इज गोल्ड. मैदानाच्या आतमध्ये जुनं ते सोनं. आता मात्र जुना खेळाडू खऱ्या अर्थानं बऱ्याचशा वर्षाचा क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळतो. अनेक मैदान त्यानं गाजवलेत, अनेक विक्रम त्याच्या नावावरती राहिलेत, अनेक सिरीज त्यानं जिंकल्यात आपल्या क्रिकेटच्या कृती क्षेत्रामध्ये. मात्र तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झालाय. पहिला चेंडू इथून डॉट फेकला जातोय. दिलीप सांबरी या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगलं षटक मी तर म्हणे हाताळलं जात आहे. 4 चेंडू फेकलेत, 3 धाबा त्यानं खर्च केल्यात. यावेळी समोर खेळलेत, लॉंग ऑनला क्लिअर केलाय, शतरक्षक बनेल दर्शक आणि सामना जिंकलाय. षटकार ठोकून इथून सामना जिंकलाय वागेरा संघानं. अभिनंदन. हार्ड लक टीम दोदाणी संघ आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून गोडचं कौतुक.